कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि तू असतोस माझ्या बरोबर खुश, आणि तू माझ्या प्रेमातही पडू शकतोस। नाही ग, हे बघ, सगळं नीट होईल आपल्यात। मी करीन ना सगळं नीट, खरं सांगते। माझ्यावर एकदा विश्वास ठेव, मी सगळं नीट करीन। आशू ऐक ना, ही दिवाळी काय, मला तुझ्या बरोबर अख्खं आयुष्य काढायचं। हो पण आय लव्ह यू आशू। I love you, Ashu. I promise you, शिवा, यानंतर आयुष्यात कधीही मी दारू पिणार नाही, कधीच नाही। आई दे ग मला सोन्याची कळशी, आई दे ग मला सोन्याची कळशी। मी जाते ना ग डोंगरी पाण्याला, मी जाते ना ग डोंगरी पाण्याला। तिथे सांडलेत ग पायाचे पैंजण, तिथे सांडलेत ग पायाचे पैंजण। ते मिळालेत ग आशीतोष भावाला, ते मिळालेत ग आशीतोष भावाला। हो देत नाही ग कीर्ती या बहिणीला, हो देत नाही ग कीर्ती या बहिणीला। झाले ठेवलेत ग शिवाया राणीला, त्याने ठेवलेत ग शिवाया राणीला। आई जाते ना ग डोंगरी पाण्याला, आई जाते ना ग डोंगरी पाण्याला। आई जाते ना ग डोंगरी पाण्याला, आई जाते ना ग डोंगरी पाण्याला। आगोटा आगोटा घालीन म्हणते लिंगोटा, मथुरेच्या बाजारात जाईन म्हणते लाल साडी घेईन म्हणते। आगोटा आगोटा बाजारात जाईन म्हणते कापडी पिशव्या घेईन म्हणते। आगोटा आगोटा बागेमध्ये जाईन म्हणते उंच झोके घेईन म्हणते। आगोटा 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 बागेमध्ये जाईन म्हणते उंच झोके घेईन म्हणते। आगोटा आगोटा बाजारात जाईन म्हणते कापडी पिशव्या घेईन म्हणते। आगोटा आगोटा घालीन म्हणते पिंगोटा। बाईचा कोंबडा आला माझ्या दारी, आली नग चारा ताजी नग पाणी, चारा खातो मोत्याचा बाई मोत्याचा ग, साध घाली तो सोन्याची बाई सोन्याची ग। तुम्ही घाला ए उठा उठा यांना करू दे। हा, बाईचा कोंबडा आला माझ्या दारी, आली नग चारा ताजी नग पाणी, चारा खातो मोत्याचा बाई मोत्याचा ग। बाईचा वा शिवा, आता तुला असं बसून चालणार नाही, आता उखाणा घे बघू। चालेल। ए उखाणा उखाणा उखाणा। बर आता काय उखाणा घेणारी, शंकराच्या पिंडीवर बेल वाईल, नाहीतर हंड्यावर हंडे ठेवले 7। हंड्यावर हंडे ठेवले 7। बघितलंस, मी म्हणाले होते ना तुला, झालं संपलं, एवढंच येतं हिला, बाकी काही येत नाही। हंड्यावर हंडे ठेवले 7, पाण्याला जाताना शिजत घातला भात, पाणी शेंता शेंता तोल गेला, अहो काय सांगू तुम्हाला, आहोंनी हात दिला। माहेरच्या आठवणीने डोळे डबडबले, खरं सांगते तुम्हाला, आहोंनी डोळे पुसले। सुंदर कर्तृत्ववान धनीचा वाटतो मला अभिमान, आहोंचं नाव घेते तुमचा ठेवून मान।
आशुतोष रावांनी दिलं मला सौभाग्याचं दान. मस्त एकदम भारी झाले. आता मला एनर्जी आली. आता मी किती नाचू शकते मला सांगा काय काय करायचं नेक्स्ट. आता तुला एनर्जी आली ना, चला आता बस फुगडी घाला. तू घाला तर पहिली. मी नाही तुम्ही कंटिन्यू करा मी बघते. बस फुगडी पाय लंगडी पायाची माती तळून गे जळता जळता काटा गेला भावोजी भावोजी काटा गा भावोजी आले रंगाला घरात झाला धिंगाणा भावोजी आले रंगाला घरात झाला धिंगाणा भावोजी आले रंगाला घरात झाला धिंगाणा. तुम्हाला सांगते आमची शिवा कुणाचं म्हणून ऐकत नाही. बरं तुम्हाला काय वाटतं मी काही तिला बोलत नसेल का? अहो बोलते ना, खूप बोलते तिच्या वागण्याबद्दल. पण ऐकेल ती शिवा कसली? याच स्वभावामुळे ना आम्हाला भोगावं लागतंय ते वेगळंच. भोगावं लागतंय काय? म्हणजे या घरातच बघा ना, आता कायद्याने हे घर शिवाच्या काकांचं म्हणजे आमच्या यांच्या नावावर असायला हवं. अहो पण ह्या शिवाने गुंडगिरी करून आम्हाला आमच्याच घरातून बाहेर काढलं. मला सांगा ताई, असं कोण करतो आपल्या सख्या काका बरोबर? कोण करतं? बरं 1-2 वेळा तिच्याकडे शांतपणे विषय काढला. हो पण त्या शिवानी धमकी दिली ना आम्हाला मारायची. तिची ती गॅग बापरे अतिरेकी. हो अतिरेकी पाळलेत तिने. तरी पण मी तिला म्हणाले, शिवा अगं घरचा विषय असा 4 चौघात नाही काढायचा. अहो तर चक्क दारात उभं राहून स्वतःच्या काकाला माझ्या नवऱ्याला नको नको तसं बोलली. हो आणि ती बाई आजी एक शब्द बोलली नाही शिवाला. कसं बोलणार ना ती तरी? शिवा ऐकते का कोणाचं? पण मला काय म्हणायचंय, अहो जी शिवा आम्हाला आमच्याच घरातून बाहेर काढू शकते, उद्या असं नको व्हायला. किती शिवा तुम्हाला तुमच्या घरातून. जाऊ दे बाई, मी माझे शब्द मागे घेते. असं काही नाही झालं ना म्हणजे मिळालं. खरं सांगू का, आता देवाकडे ना फक्त एकच इच्छा आहे. हो आम्हाला न्याय मिळायला हवा. म्हणजे हे घर तुमचं आहे का? काय झालं आई? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.